दंडवत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। देवपूजा झाल्यानंतर आपण विडा अवसर, आरती, स्तवन इत्यादी म्हणतो आणि त्याच्यानंतर पंचावताराचा जय जयकार करतो। आणि पंचावताराचा जय जयकार केल्यानंतर आपण 1650 तीर्थस्थान की जय असा जय जयकार करतो। अगदी जिथपर्यंत महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार झालेला आहे, जम्मू काश्मीर पासून ते तेलंगणा, आंध्र प्रदेश पर्यंत सर्व दूरपर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा जयघोष केला जातो। 1650 तीर्थस्थान की जय। 1650 तीर्थस्थान आहेत। स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे चतुर्विध साधन। प्रसाद आणि स्थान हे जड साधन आणि वासनिक आणि भिक्षुक हे चेतन साधन। जडापेक्षा चेतन थोर असं म्हटलेलं आहे, कारण जड साधन जे तीर्थस्थान आहेत, प्रसाद आहे, या ठिकाणी मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता या परमेश्वराच्या शक्ती वास करतात। प्रसादाच्या ठिकाणी कृपाशक्ती प्रधान, तर तीर्थस्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती, आणि चेतन साधनाच्या ठिकाणी ब्रह्मविद्या। परमेश्वराची ब्रह्मविद्या ही एक शक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे। ही ज्ञानशक्ती चेतनाच्या ठिकाणी म्हणजे भिक्षुक वासनिकाच्या ठिकाणी आहे। जडापेक्षा चेतन थोर। तर असं हे चतुर्विध साधन, या साधनाची सेवा आपल्या परमार्गामध्ये सांगितलेली आहे। तर ह्या चतुर्विध साधनांपैकी 1650 तीर्थस्थान, आणि या 1650 तीर्थस्थानांचा आपण नित्य नियमाने जय जयकार करीत असतो। 1650 हा जो आकडा आहे, या आकड्यामध्ये वाढ झालेली नाही किंवा घट झालेली नाही। 1650 आणि या 1650 तीर्थस्थानांचा जय जयकार। माझी एक आठवण मी सांगतो सहज। मी एकदा सहजपणे कैवल्यवासी आचार्य प्रवर अच्युत गोत्राचार्य, कैवल्यवासी श्री नागराज बाबाजी औरंगाबाद 2002 मध्ये एकदा सहज त्यांना मी असं विचारलं होतं की बाबाजी, 1650 तीर्थस्थानांचा आपण जय जयकार करतो, याच्यामध्ये वाढ का नाही केली? एकच एक जयघोष, 800 वर्षापासून एकच जयघोष आहे, 1650 तीर्थस्थान की जय। बदल करायला पाहिजे, याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे। त्यावेळेस विनोदाच्या मूड मध्ये होते बाबाजी पण, आणि बाबाजींना मी सहज बोललो त्यावेळेस बाबाजी म्हणाले की 1650 तीर्थस्थानामध्ये वाढ करायची, तर मग आता कोणते आहेत वाढलेले तीर्थस्थान? याच्यामध्ये वाढ कोणती करायची? बाबांना सांगितलं की हजारो मांडलिक मंदिरं निर्माण झालेली आहेत, त्यांचा पण जय जयकार व्हायला हवा। मोठमोठे आश्रम निर्माण झालेले आहेत, त्यांचा पण या 1650 तीर्थस्थानामध्ये समावेश व्हायला हवा।
आणि हे मोठमोठे संस्था, मोठमोठे मांडलिक मंदिरं हे जय जयकार करण्यास पात्र नाहीत का? त्यांचा जय जयकार का नाही? 1650 तीर्थस्थानांचाच जय जयकार, मग त्यांचा जय जयकार का नाही? हजारो मांडलिक मंदिरं आपण निर्माण केलेले आहेत या काळाच्या ओघामध्ये. मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठे संस्था, मोठमोठे आश्रम, मोठमोठे मंदिरं निर्माण झाले. त्याचा जय जयकार आपण याच्यामध्ये समाविष्ट करायला पाहिजे, असं एक विचार मनामध्ये येतो. त्यावेळेस बाबाजी हसून म्हणाले की जे तीर्थस्थान, जे धर्मस्थान आहेत महानुभाव पंथाचे 1650 धर्मस्थान, हे धर्मस्थान नामस्मरणाच्या सामर्थ्यावरती, नामस्मरणाच्या तपश्चर्येवरती स्थापन झालेली आहेत. त्यावेळेस बरीच चर्चा झाली. बाबाजींनी मला मार्गदर्शन केलं की धर्मस्थान हे 3 प्रकाराने निर्माण होत असतात. जगामध्ये 3 शक्ती, प्रमुख शक्ती आहेत लोकव्यवहारामध्ये: राजकीय शक्ती, आर्थिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती. राजकीय शक्तीने जे धर्मस्थळ निर्माण होतात, अनेक धर्मस्थळ राजकीय शक्तीने या भूमीवरती निर्माण झालेली आहेत. आर्थिक शक्तीने सुद्धा अनेक धर्मस्थळ या भूमीवरती निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर जे आध्यात्मिक शक्ती आहे, या आध्यात्मिक शक्तीनेही अनेक धर्मस्थळ निर्माण झालेली आहेत. आणि या आध्यात्मिक शक्तीमध्ये धर्मस्थळ निर्माण होण्याचं अत्यंत जुनं उदाहरण म्हणजे रामायणामध्ये देवता भक्ती मार्गातलं उदाहरण आहे, आणि ते आहे रामनामाचा सेतू. अयोध्येचे राजे रामचंद्र वानरसेना घेऊन लंका द्वीपावर आक्रमण करण्यासाठी निघाले. त्यांचा शेवटचा तळ रामेश्वरम येथे पडला, आणि रामेश्वरम येथे तळ पडलेला, पुढे समुद्र, त्याच्या पलीकडे लंका बेट. या लंकेमध्ये जायचे तर त्या समुद्रावरती सेतू बांधणं गरजेचं होतं. आणि रामचंद्रांनी वानर लोकांना सांगितलं की तुम्ही सेतू बांधा. अयोध्येचे राजे रामचंद्र त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला नाही. त्यांनी वानर लोकांना आदेश दिला की तुम्ही सेतू बांधा. आणि ते वानर लोक सामान्य होते, आणि त्यांनी सेतू बांधायला सुरुवात केली. मोठमोठे दगड, मोठमोठे झाडं उपटून त्या भर टाकू लागले समुद्रामध्ये, पण ते सगळं बुडून चाललं. त्यावेळेस तेथील एका विद्यावंतांनी, साधकांनी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही असं कितीही केलं तरी सेतू पूर्णत्वास जाणार नाही. तर तुम्ही या देवतेचं, श्री रामचंद्राचं नाम त्या दगडावरती लिहून ते रामनामाचे दगड त्या समुद्रामध्ये टाका, आणि तो सेतू पूर्ण होईल. आणि वानर लोकांनी तसं केलं, आणि तो सेतू पूर्ण झाला. हे आध्यात्मिक शक्तीवरती निर्माण झालेला हा सेतू हे जगातलं पहिलं आध्यात्मिक बांधकाम होय. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे महानुभाव पंथातील 1650 तीर्थस्थान. परमेश्वर भक्ती मार्गातलं हे उदाहरण. 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करीत होते. अज्ञ जीवांना, थकलेल्या जीवांना ज्ञान निरूपण करून त्यांचा उद्धार करीत होते. आणि हे उद्धार कार्य करीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी परिभ्रमण केलं. आणि त्यानंतर आपलं धर्म संस्थापनेचं कार्य पूर्ण झाल्यानंतर उत्तरापंथाला बीजे केले. श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथाला निघून गेल्यानंतर त्यांचा जो भक्त परिवार, हा परिवार स्वामींच्या विरहाने व्याकुळ झालेला, आणि तो परिवार स्वामींच्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये तो स्वतःला गुंतवून घेतलेला. आणि हे भक्त परिवार महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे श्री चक्रधर स्वामी गेले तिथे तिथे गेले, आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी श्री चरणांकित तीर्थस्थानाची स्थापना केली.
1650 तीर्थस्थानाची स्थापना श्री चक्रधर स्वामींच्या या भक्त परिवाराने केली. भट्टोबास, महादाईसा, माहिमभट्ट इत्यादी हे सगळे भक्त परिवार आणि महाराष्ट्रामध्ये फिरून यांनी 1650 तीर्थस्थान ह्या धर्मस्थानाची महाराष्ट्रामध्ये स्थापना केली. या भक्तांकडे धनाचं बळ नव्हतं, कारण ते सर्व त्यागी साधू पुरुष होते. त्यांनी सर्वस्वाचा सर्व संसाराचा त्याग करून श्री चक्रधर स्वामींना अनुसरलेले होते. यांच्याकडे धन पावर त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवलेली नव्हती. ते सर्वस्वी त्यागी होते. आणि राजकीय बळ सुद्धा त्यांनी उपयोगात आणलं नाही, कारण ते राजशक्तीपासून दूर होते. राजकीय बळ नाही, धनाचं बळ नाही. आणि असे हे साधू संत भट्टोबास, माहिमभट्ट, महदाईसा वगैरे हे सर्व नामस्मरणाच्या बळावरती या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी आध्यात्मिक शक्ती वाढवून 1650 तीर्थस्थानांची स्थापना केली. त्यामध्ये एक निंब्याचं आचार्यांचं एक मठ सुद्धा आहे. 1650 तीर्थस्थानांची त्यांनी स्थापना केली आध्यात्मिक शक्तीवरती. राजकीय बळ तिथे नव्हतं, वापरलं नाही त्यांनी. आर्थिक बळ वापरलं नाही, फक्त आध्यात्मिक बळ वापरलं. नामस्मरणाच्या बळावर, आपल्या तपश्चर्येच्या बळावरती, आपल्या ज्ञानाच्या बळावरती ते महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हा समाज त्यांच्याकडे वेधला जाई, त्यांच्या जवळ येऊन नतमस्तक होत असे आणि त्यांचं निरोपण ऐकत असे आणि मग म्हणत असे की आम्ही काय सेवा करावी, आम्हाला सेवा द्या. आणि मग त्यांनी कुणाला ते तीर्थस्थान बांधण्यासाठी दगड आणण्याची सेवा, कुणाला बैलगाडीने माती आणण्याची सेवा, त्या ठिकाणी ते बांधकाम करण्याची, ओटे घडवण्याची सेवा, अशी सेवा त्यांना दिली. आणि या 1650 तीर्थस्थानाची स्थापना ह्या आध्यात्मिक ऊर्जेवरती झालेली आहे. आणि म्हणून 1650 हे तीर्थस्थान, या तीर्थस्थानाचा जय जयकार महानुभाव पंथामध्ये केला जातो. जे धनबळावरती स्थापन झालेले आहेत, जे राजकीय बळावरती स्थापन झालेले आहेत धर्मस्थळ, पण हे धर्मस्थळ 1650 तीर्थस्थान केवळ आणि केवळ आध्यात्मिक शक्तीवरती स्थापन झालेली आहेत. म्हणून आजही महानुभाव पंथ या 1650 तीर्थस्थानाचा जय जयकार करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाने ओतप्रोत असलेले हे सर्व भक्तिजन आणि त्यांनी स्थापन केलेले हे 1650 तीर्थस्थान अगदी 750-800 वर्षापर्यंत अगदी नामस्मरणाच्या बळावरती सगळीकडे जतन केलेले दिसतात. आश्चर्याची गोष्ट अशी की या 800 वर्षाच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथाला गेल्यानंतर हा 800 वर्षाचा काळ जो गेला, ह्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक उलथापालथी झाल्या, अनेक राजकीय व्यवस्था उदयाला आल्या, अनेक राजे लोकांनी महाल बांधले, किल्ले बांधले, मोठमोठे शहर वसवली. परंतु हे सर्व काळाच्या ओघामध्ये ओस पडले, भग्न झाले. अनेक उलथापालथ्या झाल्या, राजसंस्था निर्माण झाल्या, लयाला गेल्या. परंतु श्री चक्रधर स्वामींच्या या भक्त परिवाराने आध्यात्मिक नामस्मरणाच्या बळावरती स्थापन केलेले 1650 तीर्थस्थान मात्र 800 वर्ष सुरक्षित राहिले ते आजपर्यंत. या 50-60 वर्षामध्ये या तीर्थस्थानांवरती धनाच्या बळाने मंदिरं निर्माण झालेली आहेत, होत आहेत. राजकीय बळावरती, धनाच्या बळावरती झालेली आहेत. परंतु आध्यात्मिक बळावरती नामस्मरणाच्या प्रभावाने या साधू संतांकडे धनवान लोकही वेधल्या गेले, राजे लोकही वेधल्या गेले, सर्वसामान्य समाजही वेधल्या गेला. आणि त्यांनी या नामस्मरणाच्या बळावरती जे कार्य करत होते साधू संत, त्यांच्याकडून सेवा मागून घेऊन आणि मग हे कार्य केलेले. नामस्मरणाचं बळ आणि त्याच्यानंतर आलेले हे सर्व
धनशक्ती, राजशक्ती हे सगळं बळ. प्रारंभ नामस्मरणाच्या बळावर. अशा प्रकारे 1650 तीर्थस्थान नामस्मरण करणाऱ्या साधू संतांनी, ज्यांनी धनबळाचा वापर नाही केला, नंतर नामस्मरणाकडे वेधून, ज्ञान भक्ती वैराग्याकडे वेधून जे काही आलेलं आहे धन, जे काही आलेलं आहे राजकीय बळ, ते त्यांनी स्वीकारलं. पण सुरुवात आध्यात्मिक बळातून, नामस्मरणाच्या बळातून झालेली आहे. अशा प्रकारे 1650 तीर्थस्थान हे आध्यात्मिक म्हणजे नामस्मरणाच्या बळातून स्थापन केलेले आहेत. बऱ्याच प्रकारे आचार्य श्री बाबाजींनी यावरती उहापोह केला. आणि 1650 तीर्थस्थान, 800 वर्षापासून या 1650 तीर्थस्थान की जय अशी आम्ही घोषणा करीत आहोत. आणि याच्यामध्ये कधीही कोणी बदल करू शकणार नाही. ही घोषणा चालतच राहणार आहे. जयघोष 1650 तीर्थस्थान की जय. कारण जे परमेश्वराची चरणांकित भूमी आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की एथीचिया संबंधा गेले तेतुले ओटे गोटे आदी करवणी तुम्हा नमस्करणीय किंगा. संबंधू वंद्य परब्रह्म परमेश्वराचा संबंध, परमेश्वर अवताराचा संबंध ज्या भूमीला झालेला आहे ती भूमी पवित्र आहे. त्या भूमीमध्ये परमेश्वराने अव्यक्त प्रसन्नता, कृपाशक्ती, मायाशक्ती याचा निक्षेप केलेला आहे. आणि ही कृपाशक्ती, प्रसन्नता, मायाशक्ती त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी आणि अखंडपणे सृष्टीच्या अंतापर्यंत ती त्या ठिकाणी कायम राहणारी आहे. परमेश्वराचा धर्म हा धर्म या जीवांच्या उद्धारासाठी आहे. अनंत जीव परमेश्वराच्या धर्माचा स्वीकार करून, ज्ञान भक्ती वैराग्याचं आचरण करून हे जीव परमेश्वराच्या उद्धाराला, उद्धरून परमेश्वराच्या प्राप्तीला जात आहेत. परमेश्वराने फार मोठं एक कार्य, जीवोद्धाराचं कार्य हाती घेतलेलं आहे. आणि ईश्वर अवतार ज्यावेळेस निजधामाला जातात, ईश्वर अवतार ज्यावेळेस उत्तरापंथाला निघून गेले श्री चक्रधर प्रभू, असन्निधानीचा हा काळ, आणि या असन्निधानीच्या काळामध्ये आणि या जीवांना, मनुष्यांना ब्रह्मविद्या शास्त्राचा म्हणजे वचनरूप परमेश्वराचा आधार आणि स्थानाच्या प्रसादाच्या ठिकाणी असलेल्या मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता ह्या परमेश्वरीय शक्तीचा आधार, आणि या आधाराने हे कार्य चालून आणि अनेक जीव परमेश्वर धर्मामध्ये प्रविष्ट होतात. परमेश्वर धर्मामध्ये येऊन ज्ञान भक्ती वैराग्य नामस्मरण या माध्यमातून आपला उद्धार करून घेतात. आजच्या काळामध्ये हा तमोगुणी काळ आहे, कलियुग. ह्या कलियुगामध्ये माणसाची माणसावर श्रद्धा फार कमी आहे, किंवा अंधश्रद्धेला मनुष्य बळी पडत आहे, किंवा दांभिकतेला आणि गुरुबाजीला मनुष्य बळी पडत आहे. कुणाची कुणावर श्रद्धा आहे, कुणाची कुणा माणसावर श्रद्धा आहे, एखाद्याची एका साधूवर श्रद्धा आहे तर त्याची दुसऱ्या साधूवर विपरीत बुद्धी आहे. कुणाची आपल्या गुरुवर श्रद्धा आहे परंतु दुसऱ्या गुरुबद्दल त्याच्या मनामध्ये आदर नाही. प्रत्येकाने आपापले एक साधू निवडले, त्या साधू प्रति श्रद्धा स्थापन करतात, त्या साधू प्रति आदर ठेवतात, आणि बाकीच्यांप्रती मात्र अनादराचं आचरण करतात. असं सगळीकडे चाललेलं आहे. परंतु ह्या सर्व रजतमाच्या काळामध्ये सुद्धा तीर्थस्थानाप्रती मात्र सर्वांची एकनिष्ठ श्रद्धा आहे. तीर्थस्थानाची मात्र कोणीही अवहेलना, निंदा करीत नाही. साधू संतांची निंदा सगळीकडे चाललेली आपल्याला दिसते. कोणाला कोणते साधू वाटतात, एखाद्याला एखादे साधू वाटतात तर दुसऱ्याला ते भोंदू वाटतात. अशी स्थिती सगळीकडे आहे. सगळेच जण एका साधू प्रती एकनिष्ठतेनं आणि श्रद्धेनं वागतील असं नाही. ज्याची एखाद्या साधूवर एखाद्याची श्रद्धा आहे तर दुसऱ्याची त्या साधूवर श्रद्धा नाही.
असं सगळीकडे वातावरण आहे, दोष पाहण्याची वृत्ती सगळीकडे आहे, परंतु याही काळामध्ये फक्त तीर्थस्थानाच्या ठिकाणी मात्र कुणालाही अश्रद्धा दिसत नाही. तीर्थस्थानाच्या ठिकाणी उदास असतील, परंतु तीर्थस्थानाची निंदा, तीर्थस्थानाप्रती अश्रद्धा मात्र दिसणे. तीर्थस्थानाच्या ठिकाणी मात्र सर्वजण नतमस्तकच आहेत. आणि म्हणून हे जे तीर्थस्थान आहेत, शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक तीर्थस्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता आहे. आणि 99% लोक कनाशीच्या ब्राह्मणाप्रमाणे दृष्टपर इच्छितात. अदृष्टपर इच्छिणारे फक्त 1% आहेत. आणि हे दृष्टपर इच्छितात आणि दृष्टपर मनोरथ पुरविण्याचं कार्य हे तीर्थस्थान करीत आहेत. आणि म्हणून तीर्थस्थानाची सेवा केल्यानंतर त्या ठिकाणीची जी परमेश्वराच्या शक्ती आहेत, त्या शक्ती अभिमान घेतात आणि ते तीर्थस्थान उजरंभीला येतं. शास्त्रकारांनी तीर्थस्थानाप्रती 2 शब्द वापरलेले आहेत. दडपिलिया दडपे, उजरंभिलिया उजरंभे. एखाद्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी भजन, पूजन, आरती, त्रिकाळ आरती, उटी, उपहार, नामस्मरण, लीळेचा चिंतन, लीळेचा उदो उदो, त्या तीर्थस्थानाच्या लीळेचा जयघोष, त्या तीर्थस्थानाची उपार्जना, यामध्ये जेवढी जेवढी वाढ होईल तेवढं तेवढं त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणची परमेश्वरीय शक्ती अभिमान घेऊन आणि दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे मनोरथ पुरविते. आणि म्हणून पूर्वज साधू संतांनी नामस्मरणीय आध्यात्मिक शक्ती, नामस्मरणाची ज्ञानशक्ती आणि तीर्थस्थानाच्या ठिकाणची उपार्जना वाढवण्यावर भर दिलेला होता. एखाद्या तीर्थस्थानाची जर खूप सेवा करून, खूप उदो उदो करून आणि त्या ठिकाणी जर त्या तीर्थस्थानाने अभिमान घेतला तर हजारो लाखो लोक त्या तीर्थस्थानाकडे वेधून आणि धर्माचा स्वीकार करून धर्माला लागू शकतात. जे कार्य हजारो प्रवचनांनी लोकांमध्ये धर्माचं आवडी निर्माण केल्या जाते, ते फक्त त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी घेतलेल्या अभिमानाने हजारो लाखो लोक त्या तीर्थस्थानाकडे वेधल्या जातात. आणि म्हणून इथून पुढचा जो काळ आहे तो तीर्थस्थानाकडे वेधून धर्माची वृद्धी होण्याचा काळ आहे. तीर्थस्थानाकडे वेधणे, तीर्थस्थानाच्या ठिकाणी येऊन दृष्टपर मनोरथ पूर्ण होणे, सकाम मनोरथ पूर्ण होणे आणि सकाम मनोरथ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मनात स्थानाप्रती श्रद्धा वाढल्यानंतर पुढे ज्ञानाप्रती आकर्षण आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग त्याची निष्कामतेकडे वाटचाल. सकाम भक्ती, निष्काम भक्ती, निष्काम भक्तीची सुरुवात सकाम भक्तीमधूनच होते. द्रौपदी, पांडव, सहस्रार्जुन राजा हे सगळे सकाम भक्त होते. द्रौपदीनं कौरवांच्या सभेमध्ये परमेश्वराचं नामस्मरण केलं, ते काही निष्काम भावनेनं केलं नाही. मला सहाय्य व्हावं, परमेश्वराने मला या ठिकाणी येऊन माझ्या संकटातून मला वाचवावं, ह्या भावनेनं तिनं स्मरण केलं. पांडवांनी स्मरण सकाम भक्तीनं केलं. सहस्रार्जुन राजा माहूरला श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला आला. श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करीत करीत सह्याद्री पर्वतावरती फिरू लागला. श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं आणि रुंडबाहो हातावरती निखारे घेऊन त्याच्यावरती चंदन टाकून त्यांनी श्री दत्तात्रय प्रभूंना धूप अर्पण केला. आणि प्रभू प्रसन्न होऊन म्हणतात की अरे, हातातील विस्तव सांडी सांडी मी प्रसन्न झाला. त्यावेळेस सहस्रार्जुन राजा आपले रुंड बाहू हात दाखवितो. त्यावेळेस भगवान श्री दत्तात्रय प्रभू त्याला म्हणतात, तुला 1000 हात होतील, पृथ्वीचे वळयांकित राज्य तुला प्राप्त होईल, आणखी तू अतुर बळिया होशील, चक्रवर्ती राजा होशील. 3 वर त्याला प्राप्त झाले. सहस्रार्जुन राजा हा पण सकाम भक्त. कुठल्याही भक्ताची
परमेश्वराकडे वाटचाल हे सकामतेकडून होत असते. आणि ज्यावेळेस सकामतेकडून ईश्वरीय कृपेचा अनुभव येतो, त्यानंतर पुढे ज्ञान प्राप्त होऊन तो निष्कामतेकडे जात असतो. आणि म्हणून तीर्थस्थान हे सकाम जीवांना आकर्षित करून घेतात, त्यांना अनुभव देतात. आणि त्याच्यानंतर त्याची पंच अवतारावरती श्रद्धा बसल्यानंतर त्याला मग ज्ञान प्राप्त होतं आणि मग तो निष्कामतेकडे वळतो. परमेश्वराच्या सकाम भक्तीचा अनुभव ज्याला आला, त्याच्या मनात दृढ ईश्वर भक्ती बसते. कारण परमेश्वराच्या कृपेचा अनुभव ज्याला आला, त्याला ज्ञानाची सुद्धा तो परमेश्वराच्या जवळच ओढल्या जातो. प्रवचन त्यांच्या पुढे करायचे असतात की ज्यांना परमेश्वरावर श्रद्धा नाही, त्याच्या पुढे प्रवचन करून त्याला परमेश्वराच्या कृपेचा, परमेश्वराच्या भक्तीचा त्याच्या मनामध्ये जिव्हाळा उत्पन्न करण्यासाठी प्रवचन करायची असतात. ज्याच्या मनामध्ये भक्तीचा जिव्हाळा नाही, त्याला जिव्हाळा उत्पन्न करण्यासाठी अनेक उदाहरणं देऊन परमेश्वराच्या भक्तीचं महत्त्व पटवून द्यायचं असतं. त्याच्यासाठी प्रवचन असतात. पण एखाद्या जीवाला त्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी अनुभव आलेला असतो आणि त्याच्या समोर जर आम्ही प्रवचन करायला लागलो, तर तो म्हणतो, बाबा तुम्ही प्रवचन करून सांगता की परमेश्वर एवढा कृपाळू मयाळू, मला अनुभव आलेला आहे. माझ्या मनामध्ये आधीच श्रद्धेचा उगम पावलेला आहे, परमेश्वराच्या भक्तीचा माझ्या अंतःकरणामध्ये उदय झालेला आहे. म्हणून सकाम आणि निष्काम, सकाम जे जीव आहेत, मनुष्य आहेत, त्यांच्या मनामध्ये वेध उत्पन्न होऊन, स्थान वेध होऊन ते परमेश्वर भक्तीला खेचले जातात. आणि नंतर मग त्यांना चेतन म्हणजे भिक्षुक वासनेकडून ज्ञान प्राप्त होऊन आणि मग ते निष्कामतेकडे झुकतात. कुठलीही भक्ती प्रारंभी सकाम असते आणि नंतर निष्काम होत असते. आणि म्हणून निष्काम भक्तीचा निषेध करण्याच्या ऐवजी सकाम भक्तीला तुच्छ लेखण्याच्या आधी सकाम भक्तीचा प्रसार करून त्याला निष्कामतेकडे आणणे हे आमच्या पूर्वज साधू संतांचं धर्म समजावून सांगण्याचं एक फार मोठं साधन होतं. असे हे 1650 तीर्थस्थान आध्यात्मिक शक्तीवरती ही तीर्थस्थानाची बांधणी झालेली आहे. जे तीर्थस्थान नामस्मरणाच्या बळावरती स्थापन झालेले आहेत, हे 1650 तीर्थस्थानांची स्थापना करणारे साधू संत भट्टोबास, महदंबा, माहिमभट्ट इत्यादी हे सर्व आध्यात्मिक शक्ती धारण करणारे सत्पुरुष साधू पुरुष होते. नाम, ज्ञान, भक्ती, वैराग्य, नामस्मरण, निष्ठ, अटन, विजन, भिक्षा, भोजन ही आध्यात्मिक शक्ती त्यांच्याकडे होती. आणि त्यांनी स्थापन केलेले हे तीर्थस्थान आणि हे 1650 तीर्थस्थान, म्हणून याचा आपण जय जयकार करतो. 1650 तीर्थस्थान की जय असं आपण दररोज जय जयकार करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.